जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचाराचा वडगाव येथे दणदणीत शुभारंभ। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ वडगाव हवेली येथे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या प्रचार सभेला सर्वपक्षीय नेते मंडळी, कार्यकर्ते व सभासदांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। यावेळी वक्त्यांनी कारखान्याच्या विकास कामांचा आढावा घेत विरोधकांच्या टीकेला त्यांच्याच मुद्द्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले। सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड। माननीय डॉक्टर सुरेश बाबा यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे व अभ्यासू असे दूरदृष्टी असलेले नेतृत्व आज मला मनापासून आनंद आहे की वडगाव मध्ये तिसऱ्यांदा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा प्रचाराचा शुभारंभ हा आपण घेतोय। 2015 साली ज्यावेळेला आपण निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु होतं। लोकांना माहित नव्हतं काय होणार। खूप संघर्षाच्या निवडणुकीमध्ये आपण सत्तेमध्ये आलो आणि 2015 साली ज्यावेळेला सत्तेची सूत्र आदरणीय सुरेश बाबांकडे लोकांनी सोपवली त्यावेळेला खऱ्या अर्थानं लक्षात आलं की आपल्या कारखान्याची अवस्था या लोकांनी काय करून ठेवली। सोपवली त्यावेळेला आपल्याला त्या काळामध्ये जे फायनान्स डिपार्टमेंट बघणारी लोक होती, कारखान्याचा अर्थ विभाग बघणारी जी लोक होती, त्या लोकांनी सांगितलं की व्यापारी देणं 15 कोटी रुपये देण्यासाठी आपल्याकडे नाही आणि तोडणी वाहतूक यंत्रणेसाठी 20 कोटी रुपये देण्यासाठी कुठली बँक तयार नाही। आदरणीय सुरेश बाबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मी देखील बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटायचा प्रयत्न केला आणि त्या काळामध्ये दक्षिण भारतामधले एक अधिकारी रिजनल मॅनेजर बँक ऑफ इंडियाचे होते, त्यांची मी गाठ घेतली। कोटीचा आकडा आज बँकेकडे 100 कोटी रुपये झाले आणि आज यांची धडपड कशासाठी चाललेली आहे तर यांची धडपड एकाच गोष्टीसाठी चाललेली आहे की काही करून सत्तेत बसायचं आणि सत्तेत बसल्या बसल्या ते मागचं सगळं भागवायचं। कारण अजून सुद्धा हे जामिनावर बाहेर आहेत, यांना कोर्टाने निर्दोष केलेलं नाही आणि त्यामुळे जामिनावर बाहेर असणाऱ्या मंडळींचं एकच काम चाललेलं आहे की काही करून सत्तेमध्ये जायचं आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर कारखान्याचे पैसे मागं जी केलेली पाप आहेत ती पाप सगळी धुवून काढण्यासाठी त्या पैशाचा वापर करायचा, अशा पद्धतीचा विचार आज यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। यांनी काय काय केलं? मला देखील शेती करण्याची आवड आहे, शेतीमध्ये उत्पन्न कसं वाढवण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करायचा, ह्या गोष्टी आम्ही करत असतो आणि त्यामुळं कारखाना जर का आपला चांगला चालला नाही तर आपण काय करतो, म्हणजे मला असं वाटतं आजपर्यंत मी सुरेश बाबांना सुद्धा बघितलं की कारखाना समजा काही अडचण आपल्याला आली तर आपण काय करतो, चीफ इंजिनियरला बोलवतो, चीफ केमिस्टला बोलवतो, शेती अधिकाऱ्याला बोलवतो, त्याला विचारतो बाबा काय झालं। आपण देवऋषी बोलवतो का? हे कसं जमू शकत नाही ना आपल्याला। कारखाना चांगला चालला, लिंबू फेकून द्या कारखान्यावर, अरे असा कसा कारखाना चांगला चालेल? विरोधी बाजूला पॅनल उभं राहिलं, भंडारा टाका त्यांच्यावर, अरे अशी कशी मतं पडतील तुम्हाला? यांना कळलं झालंय कशामुळे काय होतंय। अरे कृष्णेची परंपरा आहे, नाथाच्या पायथ्याशी ही संस्था आहे, नाथाचं लक्ष या संस्थेवर आहे आणि नाथाच्या पायथ्याशी सोनं उगवणार ही पूर्वीच्या काळामधली जी म्हण आहे, ते ऊस पिकला, हिरवं सोनं उगवलं आणि तिथं बैमानी करून चालत नाही, हे कळावं लागतं तुम्हाला। कोणाचं तर ऐकून काहीतरी करून चालत नाही, स्वतःच्या डोक्याने तिथं काम करावं लागतं। आमच्या संचालक मंडळाने गेस्ट हाऊस बंद करून टाकलं, आमच्या संचालकांनी गाड्या बंद करून टाकल्या, आमचं संचालक मंडळ फुकटचं पेट्रोल फुकटचं डिझेल घेत नाही, फुकटचं नाही निशुल्क। परत तुम्ही म्हणाल की शेतकऱ्याच्या घामाचा पैसा, एवढी तुम्हाला काळजी होती तर तुम्ही भाड्याच्या गाड्यांवर 4 कोटी रुपये कसे काय खर्च केले? तुम्ही गेस्ट हाऊस कसं काय चालू ठेवलं? तुम्ही कारखान्याच्या पैशाची उदयपट्टी कसं करत होता? तुम्हाला 90 दिवस जेलमध्ये का काढायला लागले? का जेलची हवा खायला लागली?
कृष्णेच्या इतिहासामध्ये काळा दिवस होता की कृष्णेचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला देखील जेलमध्ये जावं लागलं. तुम्ही विचार करा, किती कमीपणाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये नावलौकिक ज्या कारखान्यांनी मिळवला, महाराष्ट्रामध्ये नाव ज्या कारखान्यांनी कमवलं, त्या कारखान्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसांना सुद्धा ही परिस्थिती आली. या दिवसाला सामोरे त्यांना जावं लागलं आणि अजून सुद्धा ती गोष्ट मिटलेली नाही. 11 वर्षानंतर सुद्धा तुम्ही त्यांना विचारा की तुमची निर्दोष मुक्तता त्या केसमध्ये झाली का, तर जामिनावर बाहेर आहेत, तरी सुद्धा त्यांना आता थांबता येईना झालंय. त्यांना वाटतंय की आता काही करून आत जायचं आणि ही केस कशी मिटवायची हा प्रयत्न 100% चाललेला. चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता उभी राहते, लोक उभी राहतात. आज मोठ्या संख्येनं पाठिंबा जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मिळतो. आमच्यावर थोडी आता टीका होते की राजकारणामध्ये वेगवेगळी भूमिका तुम्ही घेता, सहकारामध्ये वेगळी भूमिका तुम्ही कशी घेऊ शकता. मला सांगा, 2010 साली जे लोक निवडून आले त्यावेळेला तुम्हाला आदरणीय विलास काकांचा आशीर्वाद चालत होता, मग आम्हाला मिळाला म्हणून तुमच्या पोटात दुखायचं काय काम. त्यावेळेला तुम्हाला आदरणीय उदयदादांचं मदत चालत होती, मग आज त्यांनी आम्हाला मदत करायची ठरवल्यानंतर तुमच्या पोटात दुखायचं काय काम आहे. मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय विश्वजित कदम साहेब विरोधी बाजूला होते. आज विश्वजित दादाची माझी देखील चर्चा झाली आणि मी त्यांच्याशी चर्चा करून ठरवलं की सहकारामध्ये आपण राजकारण आणायचं नाही. जरूर तुम्ही काँग्रेस पक्षाचं काम करा, मी भाजपचं काम करीन, विधानसभेमध्ये आपण एकमेकाच्या समोर बसू, तुम्ही विरोधी पक्षाची बाजू घ्या, मी सत्ताधारी पक्षाची बाजू घेईन, पण आपल्या वाडवडिलांनी निर्माण केलेल्या संस्थेमध्ये आपण राजकारण आणायचं नाही. आणि म्हणून उद्या पाठिंबा देण्यासाठी आदरणीय विश्वजित कदम साहेबांनी देखील कार्यक्रम घेतलेला आहे. आणि त्यामुळे सहकारामध्ये कधीच आपण दुजाभाव करत नाही. सहकारामध्ये गट तट पार्टीचा आपण कधीच, त्यांनी सांगितलं की आम्हाला निवडून द्या, आम्हाला निवडून दिल्या आम्ही पाणीपट्टी 7,500 रुपये करू. आता मला एकच प्रश्न करायचा आहे की तुम्ही ज्या वेळेला सत्तेमध्ये होता त्या 5 वर्षामध्ये विजेचा दर हा सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांच्या मोटर्ससाठी किंवा सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांसाठी 72 पैसे होता. 72 पैसे. क्षेत्रामध्ये संधी दिली पाहिजे. आज आपण कारखान्याचे उमेदवार निश्चित करत असताना खूप मोठी कसोटी आपली झाली, कारण 21च जागा आहेत आणि इच्छुक असणाऱ्यांची संख्या त्याच्यात दसपट होती. पण सगळ्यांची आपण समजूत काढली. एखाद्याला कारखान्यामध्ये संधी देता येईल, एखाद्याला इतर संस्थांमध्ये संधी देता येईल. आपला असाच आशीर्वाद राहिला तर आणखी नवीन संस्था आपल्याला कृष्णेच्या परिवारामधून, कृष्णेच्या विचारामधून निर्माण करता येईल. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे असंख्य तरुण इथं उपस्थित आहेत. या सगळ्या तरुणांना माझं सांगणं आहे की सातत्यानं नवनवीन प्रगतीचे कामं हे कृष्णा परिवाराच्या माध्यमातून होतात. आज आपण शिरवळला नवीन कॅम्पस कृष्णा विश्वविद्यापीठाचा करतोय आणि तो कॅम्पस करत असताना तुम्हाला खात्रीनं मी सांगतो की तिथं 70-30 फॉर्म्युला आपण लावलेला आहे की स्थानिक भूमिपुत्र ज्यांनी आपल्याला जमिनी दिल्या, जे स्थायिक आहेत तिथले 30% त्यांचे लोक आपण घ्यायचे आणि 70% मात्र कराड तालुक्यामधले लोक घ्यायचे. अशा प्रकारचं धोरण हे आम्ही केलेलं. आणि त्यामुळं शिरवळला सुद्धा आपली कराड तालुक्यातल्या लोकांची, वाळवे तालुक्यामधल्या लोकांची किंवा खानापूर तालुक्यामधल्या, कडेगाव तालुक्यामधल्या लोकांची कॉलनी झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारण नाही. येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्येच तिथं आपल्याला हे सगळं करायचंय आणि फक्त मताला परत आणायचंय. एवढं 100% या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. आज या समारंभाच्या निमित्तानं मला आपल्याला एकच सांगायचंय की सहकारी कारखाने असतील, बँका असतील, दूध संघ असतील, कुठलीही सहकारी संस्था असतील, या सहकारी संस्था चांगल्या चालण्यासाठी नीतिमत्ता चांगली असावी लागते, विचार चांगला असावा लागतो. सोशल मीडियावर सहकाराचं राजकारण होऊ शकत नाही. सहकाराचं राजकारण तत्वावर होतं. सहकाराचं राजकारण चांगल्या लोकांना बरोबर घेतल्याने होतं. आणि त्यामुळे सहकाराच्या राजकारणामध्ये प्रगल्भ विचार असणं गरजेचं आहे. तो प्रगल्भ विचार उराशी बाळगून आपण या निवडणुकीला सामोरे जातोय. आणि तिसऱ्यांदा परत एकदा जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. मागच्या वर्षीपेक्षा जास्तीची आघाडी ही आपण जयवंतराव भोसले सहकार पॅनलला 100% देऊया. मोठ्या मताधिक्याने जयवंतराव भोसले सहकार पॅनलला आपण निवडून देऊया. आणि जे जे उमेदवार होणार आहेत त्यांनी देखील लक्ष ठेवा की तुमच्या घरामध्ये भावली हितच ठरवलं. म्हणून या जागेचं महत्व ते आहे. हितनं सुरुवात झाली आणि त्यावेळेला
आपल्याला माहिती आहे दादा की ज्या वेळेला आम्ही याच्यात गेलो निवडून पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ आहे. आमचे नेते आदरणीय सुरेश बाबा या निवडणुकीला मागच्या 11 वर्षामध्ये जे चांगलं काम केलंय आणि मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीची घोडदौड कारखान्यांनी विकास कामाच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्याला उच्चांकी दर देण्याच्या बाबतीमध्ये आणि सगळ्या प्रकारची पारितोषिकं राज्यामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर मिळवण्याचं काम जे कारखान्याच्या व्यवस्थापनाने केलंय, त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा भरोसा आणि विश्वास हा लोकांचा या व्यवस्थापनावर बसलेला आहे. आणि त्यामुळे मला खात्री वाटते की या निवडणुकीच्या निमित्तानं विक्रमी मताधिक्याने जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे सगळेच्या सगळे उमेदवार हे निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श असणारा असा कारखान्याचा नावलौकिक हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. असंच बोलू. लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांना इलेक्शन येतात आणि गेल्या 5 वर्षात आपण जे काही काम केलंय ते काम घेऊन लोकांच्या पुढे जायचं असतं. सहकारामध्ये सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. उलट सहकारामध्ये सभासद खूप चिकित्सक असतात आणि त्याच्या अनेक अडीअडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं. कृष्णा सहकारी साखर कारखाना हा अग्रेसर कारखाना नेहमीच राहिलेला आहे आणि अनेक गोष्टींमध्ये त्यातल्या त्यात उच्चांकी दरामध्ये आणि मोफत साखर देण्यामध्ये कृष्णेची ही ओळख आहे सगळ्या भागामध्ये. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच चांगलं काम कृष्णेमधनं होईल याची माझी खात्री आहे याबद्दल. आणि आज ह्या निवडणुकी समोर जाताना बाबांनी सांगितलं तसं विक्रमी मतानंच एकतर्फीच हे इलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल आणि माझी खात्री आहे की सभासद आमच्यावर विश्वास ठेवून चांगल्या मताने आम्हाला निवडून देते.